या कवितेतील जो दुसरा भाग आहे तो मी पुन्हा आपल्या पुढे ठेवतो. अथांग समुद्राच्या तळ गाठणाऱ्या लोकगोष्टीसारख्या त्याच्या पसरत गेल्या लोकगाथा या बेटापासून त्या बेटापर्यंत. त्याचंही झालंच आता ग्लोबलायझेशन. श्रद्धेनं त्याच्या अस्मितेवर वाहली जातात बाजारातील फुलं. तो देवांच्याही पलीकडचा म्हणून वल्गना केल्या जातात सभोवार. देवत्व बहाल केलं की संपवता येतं माणसाचं कर्तृत्व. आख्यायिका जोडल्या की नाकारता येतो इतिहास. राजकारण कसंही कुठंही खेळता येतं श्रद्धेच्या नावावर. स्वतःच्या वर्चस्वाला धक्का पोहोचू नये म्हणून करता येतं माणसाच्या मेंदूंना बटीक. मनावर घालता येतो धर्मसंकटाचा घाव. सांस्कृतिक षडयंत्राचं वापरता येतं अघोरी शस्त्र. राजाचा करता येतो रंक आणि रंकाचा राजा. किंवा फेडूनच टाकायची असतील अंगा खांद्यावरची वस्त्र. किंवा फेडूनच टाकायची असतील अंगा खांद्यावरची वस्त्र तर वापरता येते अद्वैताची शक्कल. एका डोंगराच्या पायथ्याखाली गाडला गेलाय राजा. एका डोंगराच्या पायथ्याखाली गाडला गेला राजा. अमेरिकेच्या खडकावर कोरलं गेलं त्याचं शिल्प. आफ्रिकेच्या जंगलात मांडली जाते त्याची पूर्वज पूजा. जगभर चाललेल्या उत्खननात सापडतंच कुठं ना कुठंतरी त्याच्या अस्मितेचं थडगं. काळा गोरा रंग सांस्कृतिक भूगोलाबरोबर पचवतोय तो गळात उतरलेल्या निळ्या विषाला. तो बेटावरचा अनभिषिक्त राजसम्राट. आता तो लोकगाथातून डोकावून पाहतोय वास्तवात. दंतकथात किंवा पुराण काव्यातून हद्दपार झालेल्या वास्तवासारखा. तो घाबरतो आपल्याच रेखाटलेल्या प्रतिमेला. कपाळावर रेखाटलेल्या विध्वंसाच्या तिसऱ्या डोळ्याच्या भेदक नजरेला. काहूर माजवणाऱ्या सरंजामी विचारांच्या तांडवाला. कंबरेला गुंडाळलेल्या व्याघ्रचर्माला. कपाळभर मरवड ओढलेल्या चिताभस्माला. गळ्यात लोंबकळणाऱ्या सर्पवेटोळ्यांना. स्वतःभोवती हिंदकळणाऱ्या प्रेतात्म्यांना. भूताखेतांना हडळांना. आपल्याच लिंग योनीच्या अव्यक्त रूपाला. तो शोधतोय आपल्या राजवस्त्रातले धागे. नागांच्या भूमीत नागालँडमध्ये. दंडकारण्यात. गोंडवानाच्या बेटांवर. गळ्यातील सर्पाच्या दातातील विष पाजरताना त्याला होतळ किळसवानं. कंबरेला गुंडाळलेल्या व्याघ्रचर्माला लागल्याय मुंग्या. देव बनून दगड बनून लिंग योनीची प्रतिमा बनून माणसाचा देव झाल्याचा एका राजाचा इतिहास. 4. मग बोले गिरिजा शंभूरायाला. नास्क भूतकाळाचं निंबू इतिहासाला. माणसाला खेळता येतात सर्वच खेळ. ते करतात मृतात्म्याचं विभूतीकरण. फेकतात राखेतून मर्तिकाचे मंत्र. त्यांना वाटत असावं डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीसारखी रंगवता येते बहिष्कृताची गोष्ट. ठोकता येते जनन प्रक्रियेचा घालमोडा सिद्धांत. ठरवता येतं कुणालाही क्षुद्र, कुणालाही जंगली अथवा राक्षस. भोळा शंभू, तुझ्या तिसऱ्या डोळ्यातही त्यांनी विष पेरलंय आंधळं. अंधाऱ्या खोलीत दडवली इतिहासाची लेखणी. तू जगाची चिंता करतोस कैलासावर नि तुझी संस्कृती ठरवली जाते कैलासवासी. तिसऱ्या डोळ्यानं तुला करता येतो अशुभाचा नाश. खोट्या रंगवलेल्या विकृत इतिहासालाही करता येतं भस्मसात. तुझ्या डोळ्याच्या बाहुल्यांवर चढवली गेली झापड नि तुला आंधळ घोषित करून ते खेळताहेत राजकारण. तुझ्या विजयाचं परिपत्यही केलं आहे अशा रीतीनं. त्यावर दगड मांडले, फासले शेंद्री पुतळे. किती मोठी त्याच्यात दडवले पद्धतशीरपणे. तुझ्या घोर झोपेतील सपन जन्मा घालतं एका मिथकाला. त्यानं तुझ्या इतिहासाला केलं कलंकित.
त्यांनी आखल्या पद्धतशीर सीमारेषा, ते करतात पाण्याची फाकाफाकी आणि देतात आपणच लिहिलेल्या ग्रंथाचा दाखला. अरण्याच्या पार हाकलून लावला आहे त्यांनी हिस्त्र ठरणाऱ्या श्वापदांना. माणसांना हिस्त्रपणाचे सर्टिफाईड केलं जाहीर. सत्य शिवम सुंदरमध्ये मांडलं जातं जगण्याचं सौंदर्यशास्त्र. नि तुझी अरण्य बेटावरची संस्कृती ठरवली जाते जंगली. संस्कृती संक्रमणात तू ठरला एक मोठी, मी सुद्धा एक मोठी. इतिहासाच्या पुस्तकाचा एक कोरा कागद, ज्यावर हवं तसं मांडता येतं कोलाज. तुकड्या तुकड्यांच्या संक्रमणाचे जोड चिटोरे. सांस्कृतिक इतिहासाचे भन्नाट इनोव्हेशन. मल्टी सोशल नेटवर्किंग कल्चर परिवर्तन. तर अशा पद्धतीची म्हणजे एखाद्या जो आदिवासींचा सम्राट आहे आणि त्याला कशा पद्धतीनं भोळा शंभू म्हणून रंगवला गेला, ज्याच्या गळ्यामध्ये सर्प दिला, ज्याच्या अवतीभोवती असणारे जे आदिवासी शूरवीर होते त्यांना दानव राक्षस म्हणून रेखाटलं, आणि जो एक सम्राटाचा इतिहास होता तो इतिहासच कशा पद्धतीनं नष्ट केला गेला व्यवस्थेकडून. तर ह्याचं एक चित्र या मोठी कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला होता. तर आगाजानंतर पुन्हा एक मुलक्करम नावाचा माझा कविता संग्रह आहे, ज्याच्यामध्ये 60 कविता आहेत आणि ह्या सगळ्या कविता महिलांचं शोषण आणि दुःख याच्या अनुषंगाने मी लिहिलेल्या आहेत. आणि विशेषतः ज्या आपल्या आदिमाया होत्या, आदिम स्त्रिया होत्या, ज्यांनी शेतीचा शोध लावला, ज्यांनी विज्ञान शोधून काढलं, ज्यांनी या जगाला भाषा दिली, संस्कृती दिली, कला दिली, त्या आदिमायेचा जो दडलेला इतिहास आहे, तो दडलेला इतिहास मी या कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कविता संग्रह लवकरच प्रकाशित होईल. मुलक्करम नावाचा कविता संग्रह आहे. आणि त्याच्यानंतर अलीकडचे जे काही वेगवेगळे आपले आधुनिक जीवनाचे संदर्भ आहेत, तर त्याच्यावरच्या काही कविता आहेत, 80-90 कविता. तर असे 2 कविता संग्रहांचं काम होऊन आहेत. आणि मी उदासीन असल्यामुळं किंवा थोडंसं साहित्य प्रकाशित करण्याच्या दृष्टीनं थोडा आळशी असल्यामुळे ते राहिलेले आहेत. गेल्या मार्चमध्ये एक कोयतूर नावाची कादंबरी माझी प्रकाशित झालेली आहे. आणि ज्या कोयतूर जमातीचा मी तुम्हाला संदर्भ दिला होता की अलीकडे महाराष्ट्रामध्ये आपण गोंड जमात म्हणून जी आपल्याला माहिती आहेत, तर हीच जमात पूर्वी स्वतःला ते कोयतूर म्हणून घेत होते किंवा कोयतूर म्हणून या जमातीला एक ओळख होती, एक आयडेंटिटी होती. तर मी मुद्दामून ते नाव ठेवलं कारण त्याच्यामागं खूप मोठा एक इतिहास दडलेला आहे. ते या गोंड जमातीचं एक ऐतिहासिक नाव आहे, सांस्कृतिक नाव आहे. आणि आपल्या भारतामध्ये जवळपास गोंड जमातीच्या वेगवेगळ्या 60 ते 70 उपजमाती आहेत. गोंड, माडिया आहे, खासी वगैरे अशा बऱ्याचशा आहेत. म्हणजे तुम्ही गुगलवर शोधलं तरी तुम्हाला ती यादी नक्कीच मिळेल. तर कोयतूर लिहिण्यामागे एक भूमिका अशी होती की मला असं वाटायचं की बाबा हे शासन एवढ्या खोऱ्यानं पैसा आदिवासींवर खर्च करतं. आदिवासी विकासाला मोठमोठे ज्याला आपण म्हणू की बजेट जे आहे ते मंजूर करतं. आणि इतकी 70 वर्ष होऊनही नेमका आदिवासींचा विकास का झालेला नाही, त्याचा विकास न होण्यामागं काय नेमकं एक हे आहे की बाबा आमचा विकास होत नाही आहे. कारण आतापर्यंतचा जर आपण सगळ्या आदिवासी विकासावर जो काही बजेट खर्च केला गेला, तर ते जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की त्या बजेटमधले 1-1 कोटी जरी आदिवासींना आतापर्यंत वाटले असते ना, तरी आदिवासी करोडपती असता आणि पुन्हा काही त्याला द्यायची गरज नसते. त्याचा तो म्हणजे जे आदिवासीकडून जमीन हिसकावल्या गेल्या, जंगलं हिसकावले गेले, त्यांचे जे काही खनिजं होते ते हिसकावले गेले,
त्याचा एक मोबदला म्हणून सरकारनं कोटी कोटी रुपये जरी दिले असते ना, तरी आम्ही करोडपती असतो. उगा आम्हाला ते जंगलामध्ये अ, जे खडतर जीवन आहे ते जगण्याची वेळ काही आमच्यावरती आज नसती, असं मला एक म्हणजे मी गमतीनं बोलतो आहे, पण हे वास्तव आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर नेमकं हे विकासाची काय गोम आहेत बाबा, आपला नेमका का विकास होत नाही? आणि मग जे एक आपण आपण जे म्हणजे अगदी आदिम काळापासून, म्हणजे तुम्ही अमेरिकासुद्धा याच्यासाठी संपली, म्हणजे आदिवासी अमेरिका जी होती ना, तर ते संपण्यामागं काय कारण होतं? तर मी कोलंबसाचा संदर्भ याच्यामध्ये पण येऊन गेला माझ्या कवितेमध्ये. तर तिथले जे आदिवासी जमाती होत्या, तर त्यांच्यामध्ये एक समज होता. काय समज होता? की बाबा आपला कोणीतरी उद्धार करायला येणार आहे. म्हणजे जी एक आपली स्वाभाविक भावना असते की कोणीतरी आपला उद्धार करावा. आपण काही खूप कष्ट घ्यायचे नाही. तर आपल्याला काहीतरी असं जादूसारखं मिळालं पाहिजे, असं एक मानवी स्वभाव आहे. तर तिथल्या लोकांना पण असंच वाटत होतं की कोणीतरी आपला उद्धार करायला येणार आहे. आणि तो जमिनीवरून चालत येणार नाही, तो आकाशातून चालत येणार नाही, तर तो पाण्यातून चालत येणार आहे. आणि नेमका कोलंबस जाताना ते जहाजाने गेला होता, म्हणजे पाण्यावरून चालत गेला होता. आणि तिथल्या आदिवासींना असं वाटलं की हा बाबा आमचा उद्धार करायला आला. त्यांनी त्याचं स्वागत केलं, त्याला छान जेव खाऊ घातलं. पण त्यांनी मात्र गद्दारी केली. तिकडं जाऊन आपल्या राणीला सांगितलं की तिकडं असं असं बेट आहे, तिथं बरीच साधन संपत्ती आहे आणि आपण तिकडं आपली वसाहत उभारली पाहिजे. ती खूप मोठी कथा आहे, मी इथे पूर्ण सांगणार नाही. पण मग जेव्हा तो अमेरिगो व्हेस्पिसीला घेऊन आला, तेव्हा त्यांनी मग जमिनीची मागणी केली. साहजिकच ज्या जमिनीला आदिवासी लोक आपली भूमाता समजतात किंवा एक वेगळी जीवन जाणीव त्यांच्याकडं आहे, तर त्यांनी जमीन द्यायला नकार दिला. आणि मग अमेरिगो व्हेस्पिसीच्या सैनिकांनी तिथल्या आदिवासी जमातींना संपवलं, त्यांची शहरं जाळली वगैरे वगैरे. असा खूप मोठा तो इतिहास आहे. तर आपल्यालाही असं वाटत असतं की बाबा सरकारने यावं, आपला विकास करावा, किंवा कोणतरी असं एन जी ओनी यावं, आपला विकास करावा. तर एन जी ओ काही आपला विकास करत नाही. त्या एन जी ओला एक आपण साधी गोष्ट विचारली पाहिजे की बाबा तुम्ही आले तेव्हा तुमच्याकडं काय होतं आणि आज तुमच्याकडं काय आहे? म्हणजे तुम्ही खरंच आदिवासीचा विकास केला का स्वतःचा विकास केला? तुम्ही आले तेव्हा निव्वळ कपड्यानिशी तुम्ही आमच्या जंगलामध्ये येता, आणि वर्ष 2 वर्षात 4 वर्षात 10 वर्षामध्ये तुमच्याकडे अब्ज रुपयाची संपत्ती येते, ज्याच्यामध्ये तुमच्या 100 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही. तर ही कुठली विकासाची कल्पना आहे? कोयतूर मागं जी भूमिका आहे ती ही होती की आता आपला कोणी विकास करणार नाही, तर आदिवासी माणसानंच आपल्या विकासासाठी पुढं आलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या विकासाची कल्पना साकार केली पाहिजे. म्हणजे त्या कोयतूरमध्ये येणारा जो नायक आहे, तर तोही असाच थोडासा एक आता आपल्या कार्यकर्त्यांसारखा एक विकासाची कल्पना मांडणारा किंवा एक त्याला व्हिजन असणारा आहे. आणि कांता कोटनाके नावाचं ते कॅरेक्टर आहे. तर त्याला धरून मी ती कोयतूर नावाची कादंबरी लिहिली. आणि म्हणजे खूप अशी काही काय म्हणू त्याला कठीण किंवा अशी वगैरे नाही, पण आहे बऱ्यापैकी कादंबरी आहे की जे आपल्याला त्यातून एक विकासाची कल्पना म्हणा किंवा त्यातून एक म्हणजे नेमकी आदिवासी विकासाची दिशा काय असू शकते, तर ते मांडणारी, ते सांगणारी साहजिकच ती कादंबरी आहे. मित्रांनो, खरं तर जे विकासाचं गाजर आदिवासींना सरकारकडून दाखवलं जाते ना, तर त्या विकासाची कल्पना सरकारचीच आणखी क्लिअर नाही आहेत. सरकारकडं कुठलंही आदिवासींच्या विकासाचं निश्चित असं धोरण नाही आहेत की बाबा आदिवासींचा विकास आपण अमुक अमुक पद्धतीनं केला पाहिजे. तिथं कोणतरी जाऊन सांगतं की अरे त्या आदिवासींना विहीर खणण्याची योजना त्यांच्यासाठी राबवा. सरकार योजना राबवतो, त्या योजनेवरती लाखो रुपये करोडो रुपये खर्च होते. आता मला सांगा की आदिवासींना विहीर कशी खणायची हे सांगण्याची गरज आहे का? म्हणजे एक उदाहरण सांगितलं. आदिवासींच्या योजना कोणत्या? तर त्यांना पेटी द्या, त्यांना भजनी मंडळासाठी, त्यांना टाळ द्या. तिकडे आश्रमशाळेमध्ये वेळेवरती पुस्तकं मिळत नाही, पोरांना व्यवस्थित खायला मिळत नाही, सुरक्षिततेच्या दृष्टीनं 12 गाडे बोंब. पण इकडे मात्र ज्या विनाकारण अशा काही ज्या योजना आहे, म्हणजे तिथं बसणारे जे लोक आहेत त्यांच्या मनात काहीतरी येतं आणि ते कोणतरी त्यांच्या मनात भरवतं आणि योजना.
तयार केल्या जातात. मी शासनाच्या एका समितीवरती होतो तेव्हा त्यांनी ज्या काही योजनांची गमती आम्हाला सांगितल्या होत्या ना, तर तेव्हा असं वाटलं की खरंच हे अवघड आहे. आणि नेमकं योजना बनवताना कुणाच आदिवासीला विचारत नाही. म्हणजे माझ्यासारखा आदिवासी जर त्यांना सांगायला गेला की बाबा या पद्धतीनं तुम्ही करा, तर ते त्यांना पटत नाही. मग त्याला बरोबर पद्धतशीरपणे बाहेर हाकललं जातं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे. आणि गेली अनेक वर्ष जे एक 15-20 वर्षापासून आदिवासी विकासाची कल्पना एकूण माझ्या डोक्यामध्ये होती, तर ते वेगवेगळे पात्र घेऊन मी कोयतूरमध्ये ते साकारण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी ही कादंबरी यांच्याकडून ती प्रकाशित झालेली आहे. आणि 15 मार्चला वर्ध्याच्या एका कार्यक्रमामध्ये ती प्रकाशित केली. नंतरच्या काळामध्ये लॉकडाऊनमुळं किंवा ह्या कोरोनामुळं ती मला वाचकांपर्यंत किंवा आपल्यासारख्या मित्रांपर्यंत ती पोहोचवता नाही आली. तर हे लॉकडाऊन संपलं की नक्कीच आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मी एक प्रयत्न केला की बाबा एक आदिवासी शिकलेला माणूस म्हणून, एक शिक्षित माणूस म्हणून की बाबा आपली काय भूमिका असायला पाहिजे, आपल्या विकासाचा विचार आपणच का करू नये. आणि जे जे विकासाचं गाजर नुसतं आपल्याला सरकारकडून दिसतं, विकास मात्र होत नाही, तर त्याच्यामध्ये आपण 4 पावलं का पुढं टाकू नये, असा एक विचार माझ्या डोक्यामध्ये होता. आणि मग काही एक पात्र घेऊन मी त्या कादंबरीचं लेखन केलेलं आहे. कोयतूर नावाची कादंबरी. तर ती प्रकाशित झालेली आहे. ती नक्कीच आपण ती कादंबरी वाचली तर ती आपल्याला आवडेल. या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हणजे ही मराठी आणि गोंडी कादंबरी आहे. जी गोंडी भाषा लेखनापासून दूर आहे. लेखनापासून दूर आहे म्हणजे तिच्यामध्ये अजून म्हणजे पाहिजे तशी पुस्तकं लिहिली गेलेली नाही आहेत. म्हणजे काही मोजके जर अपवाद सोडले, मला वाटते कोया पुनेमता सार काहीतरी असं आहे, म्हणजे काही गाथा आहेत, छोटी छोटी पुस्तकं आहेत, तर ती गोंडीमधून लिहिली गेली. परंतु जसं इतर आदिवासी भाषांची जी स्थिती आहेत ना, वारली असेल, कातकरी असेल, किंवा आंध आदिवासीची भाषा असेल किंवा माडिया भाषा असेल, तर ह्या भाषांमध्ये जशी पुस्तकं नाही ना, तर तशी गोंडीमध्ये सुद्धा नाही आहेत. मग मला अगदी काही अस्खलित अशी गोंडी येत नाही. आमचे एक मित्र आहेत राजेश मडावी, पत्रकार आहेत ते चंद्रपूरला, तर त्यांच्या मदतीनं थोडं त्यांचं मार्गदर्शन घेऊन मला वाटते ही पहिली मराठीतली गोंडी मराठी कादंबरी असेल की ज्या कादंबरीमध्ये मी गोंडी बोलीभाषेचा जो काही वापर आहे तर तो केलेला आहे, उपयोग या कादंबरीमध्ये केलेला आहे. आणि जिथे जिथे गोंडीतले संवाद आहे तर त्या गोंडीतल्या संवादामध्ये त्याच्याच बाजूला मराठीमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. त्याच्यामुळे वाचताना जो एक रसास्वाद आहे तर तो तुटणार नाही याची खबरदारी मी घेतलेली आहे. तर आपण नक्की ती कादंबरी वाचू शकता. त्याच्यानंतर एक मी आत्ता एक कविता तुम्हाला वाचून दाखवली, मोटीप नावाची ती कविता होती, मोटीप शीर्षकाची. पुढची एक कादंबरी मी लिहायला घेतो आहे किंवा त्याच्या दृष्टीने एक नियोजन चाललेलं आहे. तर ही कादंबरी एकूणच जी मानवी सृष्टी म्हणा किंवा विश्वाची निर्मिती म्हणा, तर त्या विषयाच्या अनुषंगाने मी ती लिहितो आहे. परसापेन कोसोडूम असं कादंबरीचं शीर्षक आहे. आणि सृष्टी निर्मितीची जी काही शक्ती आहे, सृष्टीच्या निर्मितीला कारण ठरणारी जी काही शक्ती आहे, तर त्या शक्तीची सर्वच आदिवासी जमातींमध्ये पूजा केली जाते. आणि सर्वच आदिवासी जमातीमध्ये त्याबाबतचे जे एक काय म्हणू आपण त्याला, कथा म्हणा किंवा त्याविषयीचे काही समज म्हणा किंवा त्याविषयीच्या काही काय म्हणता येईल त्याला की एक समजुती म्हणा, तर त्या आदिवासी जीवनामध्ये आहे. आणि मग नेमकं त्या कुठल्या समजुती आहेत किंवा त्याच्यामागं काय कल्पना आहेत किंवा म्हणजे त्याचा विचार आपण कुठल्या दृष्टीनं करू शकतो की जर आदिवासी हे ह्या पृथ्वीवरचे मूळचे आदिम जर
समूह असतील आणि त्यांच्यापासून जर मानवाच्या इतिहासाची सुरुवात होत असेल तर ते नेमकी कशा पद्धतीनं होत असली पाहिजे किंवा म्हणजे जसं नंतर जे आलेले जे काही प्रवाह आहेत तर ते आदिवासीपेक्षा का विकसित झाले, त्याच्यामागे कुठल्या भूमिका होत्या. तर ह्याचा एक धांडोळा त्या कथानकाच्या अनुषंगाने, कोसोडूम कादंबरीच्या अनुषंगाने मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती कादंबरी नक्कीच वाचनीय अशी होईल आणि ती लवकरच प्रकाशित होणारी आहे. तर एकूणच जी कादंबरी लेखनाचा जो पट आहे आदिवासी साहित्यामध्ये तो कमी आहे. नजूबाई गावित, बाबारावजी मडावी, डॉक्टर माधव सरकुंडे आणि असे मोजके लोक जे आहेत तर त्यांनी कथा कादंबऱ्यांमध्ये त्यांचं लेखन आहे. उषा किरणता यात्रा, तर ते लेखन मोठ्या प्रमाणामध्ये येणं गरजेचं आहे. अलीकडे आमचे काही, मला वाटते अलीकडे नव्यानं काही 1-2-3 कादंबऱ्या आल्या, 3-4 कादंबऱ्या आलेल्या आहेत. नेमकं मी नक्की आता ते नावं विसरलेलं आहोत. तर 10 कादंबऱ्या आदिवासी कादंबरीकार जर म्हटलं किंवा कथाकार म्हटलं तर 7-8 नावं आपल्याला सांगता येईल. तर ते मोठ्या प्रमाणामध्ये लेखन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एकूणच आदिवासी कविता आणि कथावाङ्मय जे लेखन, ज्या कलाकृतींचं मी लेखन केलेलं आहे तर त्या अनुषंगानं मी आज मांडणी केलेली आहे. तर नेमकी ह्या आता कविता संग्रह मोठ्या प्रमाणात आहे, साहजिकच त्याचं जे एक म्हणजे काय स्थिती आहे किंवा कुठली दिशा आहेत आणि आपण पुढं कुठल्या दिशेनं जायला पाहिजे, तर त्याचा एक आदिवासी साहित्याचा एक अभ्यासक म्हणून किंवा त्याचा एक वाचक म्हणून मला असं वाटतं की एकूणच जर आपण आदिवासी कवितेचा विचार केलात ना तर नवोत्तर काळामध्ये लिहिली गेलेली आदिवासी कविता ही नव्या जीवन जाणीवांची कविता आहे असं आपल्या लक्षात येईल. जवळपास 150 कविता संग्रह आज आदिवासी कवितेत उपलब्ध आहेत. पण ही आदिवासी कवितेची वाढ संख्यात्मकदृष्ट्या अधिक झालेली आहे असं थोडं खेदानं नमूद करावं असं वाटतं. खेद करण्यासारखी गोष्ट तर नाही आहे, कारण आत्ता कुठं आम्ही शिकायला लागलो, आत्ता कुठं आम्ही बोलायला लागलो, आत्ता कुठं आमच्या जीवन जाणीवा ज्या आहेत तर त्या मध्यप्रवाह जसं मंथन विकासाच्या किंवा समृद्धतेच्या जीवन जाणीवा त्या पद्धतीनं आधुनिक म्हणजे ज्याला आपण म्हणू की बाबा आधुनिक जो एक समज आहे त्यानुसार तर त्या समृद्ध व्हायला लागल्या त्यांच्या दृष्टीनं. त्या तर ऑलरेडी समृद्ध आहे. म्हणजे आमचा खेड्यापाड्यातला किंवा वाड्यापाड्यामध्ये जंगलात राहणारा आदिवासी माणूस हा मागास तर नाहीच आहे, पण एक शहरी संकल्पनेतून किंवा मुख्य प्रवाहाच्या संकल्पनेतून जर आपण म्हटलो समजा तर त्याच्या समृद्ध व्हायला लागलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं साहजिकच असं आपल्याला म्हणता येईल की बाबा त्याच्यामध्ये जी गुणात्मक वाढ आहे तर ती कमी झालेली आहे. आदिवासी कविता रचनेच्या दृष्टीनं जर काही 5-6 कवी सोडले तर म्हणजे जो एक प्रकारचा त्याला काय म्हणू आपण एक दर्जा त्या कवितेला यायला पाहिजे. म्हणजे एकूण आपण आदिवासी जीवनाचा पट, त्याच्या जीवन जाणीवा किंवा हे जर आपण बघितलं तर ते गरजेचं आहे. आदिवासी कवितेमध्ये ती गुणात्मकता जी आहे तर ती ज्या पद्धतीने यायला पाहिजे तर ती आलेली नाही आहेत. बऱ्याचदा एकसुरीपणा आढळून येतो. आदिवासी समूह हे जगाचे मूल निवासी आहेत. आदिवासी जीवन हे विश्वव्यापक आहे. आदिवासी संस्कृतीत जगातील समाजव्यवस्था, धर्म, संस्कृती, कलात्मकता, भाषा, लिपी आणि तंत्रज्ञान यांचे स्रोत आहेत. आदिवासींची संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आणि आदिम आहे. आदिवासींची स्वतःची अलिखित ज्ञानव्यवस्था आहे. आदिवासी जीवन व संस्कृतीच्या अशा व्यापक परिप्रेक्ष्यात आदिवासी कविता आतापर्यंत जितकी समृद्ध व्हायला पाहिजे होती तितक्या उंचीवर गेली नाही. बऱ्याचदा आदिवासी कवितेत
काही संकल्पनात्मक बाबी ह्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आढळून येतात. अशा सर्व पार्श्वभूमीवरती आदिवासी कवितेची दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे हे सर्व कवी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतले आहेत, चळवळीचे कार्यकर्ते आहेत, अनेक प्रकारच्या वर्तमान संकटातून आपला समाज संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न करणारे आणि आपले अस्तित्व व अस्मितेची लढाई लढणारे हे कवी आहेत. त्यामुळे आदिवासी प्रबळ सामाजिक जीवन जाणीवेच्या परिप्रेक्ष्यात त्यांच्या कवितेकडून गुणात्मक अपेक्षा किती करायची व त्यांच्या काव्यलेखनाची गुणात्मकता कशी ठरवायची याबाबत बरेच पेच आहेत, ज्या वेगवेगळ्या सौंदर्यशास्त्राची कल्पना तर त्याची जी एक सौंदर्यशास्त्रीय संकल्पनेची जी काही मांडणी आहे तर ती होणं आवश्यक आहे आणि नक्की ती पुढील काळामध्ये अधिकपणे समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी साहित्याचं सौंदर्यशास्त्र, आदिवासी साहित्याचं एकूणच ज्याला आपण म्हणू की मापदंड, त्याची एक जी काही भूमिका आहे तर ती भविष्यामध्ये नक्की पुढे येईल आणि आदिवासी साहित्य त्याच्यामध्ये या जगाचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. मी मगारी जसं म्हणालो की पूर्वी म्हटलं जात होतं की जर ही पृथ्वी